बरेच विषय हाताळण्याचा प्रयत्न करत होतो, पण काय विषय घ्यायचा, पण जो करंट मुद्दा असतो त्या करंट मुद्द्यावरती बोलायला आम्हाला किंवा तो विषय मांडायला आवडतो आणि आपल्या लाडक्या मराठी भाषेबद्दल असेल तर का नाही. सोपं आमच्याशी मराठीतूनच बोला. मित्रांनो, एकदम युनिक डिश आहे. काकडीचे वडे दिसते का कॅमेरामध्ये बघा नीट. काकडीचे वडे आणि खीर. काकी खूप धन्यवाद. काकीला असतं सगळं श्रेय माझ्या बहिणीला जातं. काय झालं एवढं टेन्शन? उद्या पेपर आहे काय? कैमरा का टेंशन है क्या? 2 पाव किलो कर दो भाई, ठीक है? तो एडिट में काटना पड़ेगा मेरे को, अभी पता है. चलो, धन्यवाद भाई. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या व्लॉगिंग चॅनलमध्ये, म्हणजेच S3L व्लॉग्समध्ये. आज 1 सप्टेंबर आणि मी आलोय आपल्या अभिषेक दादाच्या घरी. नमस्कार. नमस्कार. काय दादा, काय बोलणार मग? कसं वाटलं डेकोरेशन तुम्हाला? डेकोरेशन तर मस्त वाटलं, पण आता ही थीम काय ना, ही मला जाणून घ्यायची आहे. तर तुम्ही जस्ट प्ले करणारच आहे की दादा? थोडंसं थोडक्यात सांग, मग एकदा आपण पूर्ण सर्व पाहू आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण एक टेक घेऊ. काय बोलणार दादा? बाकी मुंबई महाराष्ट्रात जेव्हा आपल्या लाडक्या मराठी भाषेला 3 ऑक्टोबर 2024ला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला, त्याच्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये जे पडसाद उमटले, काय झालं, काय घडलं, ज्या ज्या गोष्टी घडत होत्या त्या संदर्भातला हा एकंदरीत देखावा आहे. आणि मराठी माणसाने कसं स्वतःच्या भाषेला जपावं, युवा पिढीने काय शिकावं यातून, ह्या संदर्भातला हा सगळा देखावा आहे. मग चला मित्रांनो, म्हणजे डेकोरेशन आणि देखावा खूप सुंदर आहे, पण एकदा आम्ही पाहून घेतो आणि देखावा पाहिल्यानंतर पुन्हा एकदा भेटतो. स्वागतम, सुस्वागतम. रवींद्र चिटणीस आणि परिवार गणेश दर्शनास आलेल्या सर्व गणेश भाविकांचं हार्दिक स्वागत करीत आहे. दिनांक 3 ऑक्टोबर 2024 हा दिवस प्रत्येक मराठी माणसाच्या आयुष्यात आनंदाची लाट घेऊन आलो. आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. भाषेची स्वतःची ओळख याच्या जोरावर आमच्या भाषा पंडितांनी सिद्ध केलं की मराठी ही अभिजात भाषा आहे. पण हा आनंद क्षणभंगुर तर ठरणार नाही ना, कारण 21व्या शतकाच्या प्रारंभी सोशल मीडिया नामक व्हायरस लोकांच्या मोबाईल मध्ये शिरला आणि त्याने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली. मराठी चित्रपट सृष्टीने जवळजवळ मान टाकली. बदलत्या काळानुसार आमची मराठी देखील खचत गेली. इतर भाषिकांनी मात्र जात दाखवायला सुरुवात केली. पण हे असं का? मराठीचा वाढता प्रभाव यांना का नकोय? महाराष्ट्रात राहून मराठमोळे सण कसे साजरे करायचे हे आता आम्हाला इतर शिकवणं. यांच्या सोसायटीत एखादा मराठी माणूस राहायला आला की यांची पोटदुखी सुरू झालीच म्हणून समजा. आमच्याशी मराठीतूनच बोला. बस मित्रांनो, ॲक्च्युली आता माझ्याकडे शब्दच नाही आहेत आणि जे दादानी जे देखावा दाखवला आणि तुम्हाला शॉकच लागेल. पाहिला ना आपण जेव्हा, तर खूप शॉकच लागेल. ॲक्च्युली आहे तसं बघायला गेलं तर घरगुती गणपती आहे, पण काय म्हणतात की मोठ्या मोठ्या मंडळाला पण टक्कर देईल, सार्वजनिक गणेश मंडळाला पण टक्कर देईल, तर त्या लेवलचा देखावा आहे. पण आता दादा डिटेलमध्ये माहिती सांग की काय, म्हणजे काय संकल्पना काय होती आणि कसा काय विचार डोक्यामध्ये कसा आला? म्हणजे विचार म्हणजे आम्ही बरेच विषय हाताळण्याचा प्रयत्न करत होतो, पण काय विषय घ्यायचा, पण जो करंट मुद्दा असतो त्या करंट मुद्द्यावरती बोलायला आम्हाला किंवा तो विषय मांडायला आवडतो, लोकांसमोर घेऊन यायचा, प्रेझेंट करायचा. आणि आपल्या लाडक्या मराठी भाषेबद्दल असेल तर का नाही. सो पहिलं प्राधान्य आम्ही आमच्या भाषेला दिलं आणि तिथून मग हा सगळा प्रवास सुरू झाला. मग लेखकाशी भेटीगाठी, तिथून ती स्क्रिप्ट रायटिंग झाली, रेकॉर्डिंग झालं. कारण अवधी फार कमी होतं, ऑगस्टमध्ये गणपती आहेत म्हटल्यावर तुम्हाला अगोदर प्रिपेअर व्हायला गरजेचं आहे. त्यात हे जे आता टेबल तुम्ही बघताय हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. आणि 2-3 वर्ष मी काही लोकांकडनं ऐकलं होतं की तुझे स्पॉटलाईट दिसतात,
फोटोमध्ये ते खराब दिसतं. तर त्याच्यावरती आम्ही वर्कआउट चालू करतो. म्हणजे जसं आम्ही एक वर्षी जे जे शिकायला मिळतं ज्या जुन्या गोष्टींमध्ये तो शिकायचा प्रयत्न केला आणि एकंदरीत हा देखावा सगळा सादर केलेला आहे. सो काही आता मुंबईमध्ये ग्रंथसंग्रहालय बंद पडले, सो तो आपण दाखवायचा प्रयत्न केला. मराठी शाळा बंद पडतात, तो एक प्रयत्न आहे. सोसायटीमध्ये मराठी लोकांना दुय्यम वागणूक मिळाली जाते, त्याची भांडण्याचा जो मुवमेंट आहे तो एक दाखवलाय. आणि नाणेघाट आणि अक्षी इथून जे आपल्याला पुरावे जे सादर केले हरी नरके आणि रंगनाथ पठारे या साहेबांनी, सो हे जे ते 2 पुरावे होते त्याचा इथे उल्लेख केलाय. आणि आताच्या पिढीला आपल्या मराठीचे जे दिग्गज होते ते दिग्गज कोण आहेत, कशा संदर्भातले हे कोणालाच माहित नाही. तर ते लोक गुगलवरती सर्च करतात. त्याच्या संदर्भातला हा एक मॉनिटरवरती तो गुगलवरची एक विंडो बनवली आणि तिथे ते सगळे फोटोज आहेत. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि गुजरात कर्नाटक बॉर्डरवरचं हे अलमटी धरण आहे, त्या संदर्भातला एक आहे की महाराष्ट्राचे जे 2च प्रांत होते ते महाराष्ट्राला मिळाले नाही आणि हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे, याचं उत्तर अजूनही सापडलं नाहीये. सो तो आहे. आणि ही शेवटची मराठीची पार्टी आमची की आमच्याशी मराठीतच बोला. आणि जो गणपतीचं जे वाहन आहे उंदीर, ते पण एक मेसेज घेऊन. बस आता अभिषेक दादाला पण भेटून खूप आनंद झाला. ठीक आहे, आता याच्यानंतर आता पुन्हा आपल्याला पुढे पण जायचं आहे. आपला अजून एक मित्र मिस्टर गणपती बाप्पा आपला पेज आहे ज्याचं, सूरज सुतार, तर त्यांनी पण इन्व्हाइट केलं. तर आता बस निघतो, आता थोडासा उशीर झालाय पण आता घेतो निरोप घेतो. आता डायरेक्टली भेटू आपण घाटकोपरमध्ये आपल्या सूरजभाईच्या घरी. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. काय गणेश भाई? जय गणेश. जय गणेश. बोलो आम्ही आमचा मुहूर्त आजच ठरला सूरजच्या घरी यायचा. येस. तर बोलो जाणार आहे का नाही, येणार आहे का नाही, आज पण नक्की नव्हतं. कारण सकाळी तर मी JSBच्या बाप्पाचं विसर्जन केलं, म्हणजे तिकडे चौपाटीला गेलो अचानक. आणि दुपारी एवढं डोकं दुखलं की विचार झालेला आमचं दुपारीच यायचा घरी. पण अचानक बोललो आता संकेत भाई पण अभिजित भाईच्या घरी गेलेला. माझं काय हालत खराब होती. बोललो आता बाप्पाच्या कृपेने व्यवस्थित आहे आता. येस, ठीक आहे. तर आता चला आपलं भेटू, पहिला सूरज भाईला भेटू. ठीक आहे. जय गणेश. काय बोलणार? आपले आभार खूप खूप. काय हरकत नाही. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स 10K झाल्यामुळे. थँक्यू. माईक जवळ घे थोडा. धन्यवाद आल्याबद्दल. धन्यवाद. कसं वाटलं डेकोरेशन? मस्त, डेकोरेशन खूप सुंदर आहे. काय मग डेकोरेशन काय तुम्ही केलं? डेकोरेशन माईक वरती आपण बघितले तर मी तुमच्यासोबतच होतो, दोघांसोबत आगमनामध्ये. बाकी सगळं श्रेय माझ्या फॅमिलीला आणि माझ्या बहिणीला. वॉटरफॉल फादरने केलं. सगळं श्रेय माझ्या बहिणीला जातं. मस्त झालं डेकोरेशन, खूप सुंदर झालं. काय म्हणजे असं काय विचार केला? काय नाही, गणपतीची मूर्ती बुक केली, त्याच्याप्रमाणे सुचत गेले की आपल्याला काय करायचं. आणि एक प्रिया चौधरी म्हणून लास्ट इयरचा गणपती आहे सेम, तिचीच थीम बघून सेम टू सेम तर नाही बनवलंय. हा, मागे जर हायलाइट केलं तर आपण शंकराची पिंड पण घरीच बनवली. चला पाय पडून घेतो आता. चालतंय. ठीक आहे. गणेश भाई काय बोलणार का? माहितीच काढून. गणेश भाई काय बोलणार? काय नाही, आता आपल्याला जायचं लालबागला, नाही गाड्या बनवायच्या. हा नाही, चालेल. कारण दर्शन आता मी तर केलेलं आहे. आता फक्त संकेतबाईचं दर्शन घ्यायचं वाटते. येस, चालेल. येस, आपण येणार आहे माझ्याबरोबर. येतोय ना सूरज? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुरी भाजी आहे ना? कुठले वडे? अच्छा, काकडीचे वडे. नाही हे खीर म्हणजे पुरी आहे ना, पुरी वडे आणि खीर. मित्रांनो, एकदम युनिक डिश आहे. काकडीचे वडे दिसतंय का कॅमेरामध्ये? बघा नीट. काकडीचे वडे आणि खीर, एक नंबर. हा, एक नंबर, मस्त कॉम्बिनेशन. ठीक आहे, खूप धन्यवाद काकी, खूप धन्यवाद. काकीला असतं
सूरज खूप धन्यवाद. सूरज खात नाहीये, उपास आहे काय? जेवायचं आहे काय? चल ठीक आहे चला. मग तू जेवण ये ना पटकन निघायला. अच्छा ठीक आहे. येशील गाडी भेटेल ना. शेवटच्या ट्रेन येईल ना. गणेश भाई ऐकत नाही. गणेश भाई जायचं पण आहे आपल्याला. ठीक आहे झालं बाई. खातो पटकन आम्ही आणि आम्हाला पण पुढे मार्गाला जायचंय, तर पटकन आम्ही थोडासा स्नॅक्स ब्रेक घेतो आणि पुढच्या मार्गाला निघतो. ठीक आहे. तर मग सूरज भाईच्या घरी आलो होतो, तर खूप खूप धन्यवाद काकींना काकांना. ठीक आहे. मस्त काय म्हणतात कसले वडे हे ते काकडीचे, काकडीचे वडे आणि खीर. तर खूप खूप धन्यवाद. ठीक आहे. आता म्हणजे 3-4 वर्ष झालं कंटिन्यू आम्ही प्रयत्न करतो येण्याचा, पण काय योग नाही जमला. पण यावर्षी म्हटलं प्रॉमिस केलेला सूरजला की नाही यावर्षी म्हटलं नक्की आहे. हा 10,000 आता सबस्क्रायबर झाले. गणेश आठवे. येस गणेश आठवे. गणेश आठवे तर फेमस आहे घाटकोपरमध्ये. घाटकोपरमध्ये वर्ल्ड फेमस आहे. बाकी काय बोलणार भाई? बाकी मस्त. ठीक आहे. बघा आपला आता सबस्क्राईब करा, कारण आम्ही कालपासून एक योजना आखली आहे ना. सबस्क्राईब आहे ना. ठीक आहे. सूरजची सिस्टर पण आहे. काय बोलणार आहे? काय नाही. डेकोरेशन चांगलं गेले. नेक्स्ट इयर पण अजून ट्राय करेन चांगलं बनवायला, ताकी तू येशील आमच्याकडे. नाही येणार नक्की येणार. सूरज मला प्रॉमिस केलेला आहे. काय झालं एवढं टेन्शन मध्ये काय? उद्या पेपर आहे काय? एवढा काय टेन्शन मध्ये? अच्छा बघितलंय काय? बघितले की नाही माझे व्हिडिओ काही? बघितलंय ना. मग बघ ही पण व्हिडिओ नक्की बघ. ठीक आहे. याच्यामध्ये तू येणार थंबनेललाच टाकतो. ठीक आहे. बाकी काकीशी बोलून खूप बरं वाटलं मला. काकी कशी बोलून चॅनलला तुमच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. गणपती बाप्पा बोला दादा. गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला ऍक्च्युली सर्व सुतार फॅमिली आम्ही एकत्रित दरवर्षी सातत्याने वडिलोपार्जित जो प्रथा आहे ती चालवतो आम्ही. आणि बाप्पाची कृपा आहे आणि सर्वांच्या कृपा आशीर्वादाने त्यांचं आगमन आम्ही यथेच्छ आगमन एकदम मस्त जल्लोषात करतो. आणि त्यांचं विसर्जन पण बाप्पाचं तेवढ्याच दुःखाने करावं लागतं, कारण रीतिरिवाजानंतर पूर्ण आपल्याला करावं लागतो. आमच्या सर्व फॅमिलीकडून सुतार फॅमिलीकडून तुमच्या चॅनलला भरपूर शुभेच्छा. आणि सबस्क्राईब वाढतील, त्याचबरोबर फॉरवर्ड पण होईल आणि मित्रपरिवारांकडून पण तुमच्या चॅनलला आम्ही शुभेच्छा नक्की देऊ. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. तर बस मित्रांनो आता निरोप घेण्याची पण वेळ आलेली आहे आणि खूप बरं वाटलं. आपल्या पहिला अभिषेक बाईच्या घरी गेलो होतो, त्याच्यानंतर आपल्या सूरजच्या पण घरी आलो आणि दोन्ही बाप्पांचं एकदम मस्त आणि सुंदर दर्शन झालेलं आहे. आणि बस आता काही नाही, आता वेळ पण झालेली 11:30 झालेली आहेत. गणेश बाईला पण पुन्हा मुंबईचा राजा तिकडून आपला कट्टर कार्यकर्ता आहे, तर आपल्या गणेश बाईला पण आता निघायचं आहे. तर आपण आता आम्ही निरोप घेतो. ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय.